नमस्कार, मी सुहासिनी. मी बोलते तुमच्याशी नाशिकमधून. किचन टूरच्या भागाला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात, तर त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मागच्या काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत किचन ट्रॉलीजचा पार्ट 1 शेअर केलेला. आज मी पार्ट 2 शेअर करत आहे. तर 1 मिनिटाच्या किंवा 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं शेअर करता येत नाही, तर मी किचन ट्रॉलीज कशा ऑर्गनाईज केलेल्या आहेत. या किचन ट्रॉलीमध्ये मी सगळी सिरॅमिकची भांडी ठेवलेली आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठेवू शकतात, कारण की माझं यूट्यूब चॅनल आहे सुहासिनीज लाईफस्टाईल. त्यामुळे मला जवळच हाताशी बरीचशी भांडी लागतात आणि त्यामुळे मग मी जशी गरज आहे त्या पद्धतीने ही भांडी ऑर्गनाईज करून घेतलेली आहेत. अशी जी सिरॅमिकची कलरफुल भांडी आहेत ती आमच्या इथं एक्झिबिशन लागतं, नाशिककरांना माहितीच असेल, डोंगरे वसतिगृहाला, तिथून घेतलेली आहेत. आणि काही आपली दीप अप्लायन्सेस आहे कॉलेज रोडला, तिथून घेतलेली आहेत. या ट्रॉलीमध्ये मी मेजरिंग कप्स, नंतर छोटे छोटे बाऊल आणि बाउल्सच आहे हे. याच्यावरची जी ट्रॉली आहे ना, ही सेपरेट चमच्यांसाठी दिलेली होती, पण मी चमच्यांचे जे बॉक्स आहेत ना ते काढून घेतलेले, कारण की माझ्याकडचे जे चमचे होते ते यात बसतच नव्हते. म्हणून मग याच्यातले बरेचसे सगळेच बाऊल मी डीमार्टमधून घेतलेली आहे 25 रुपयाला अशी. आणि ही जी मेजरिंग कप्स आहेत हे विशिंग चेअर कंपनीचे आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर येईल आणि तिथून त्या वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करू शकतात. नंतर हे नेस्टेशिया कंपनीचे आहेत बाकीचे बाऊल, आणि बाकीचे क्राफ्ट कंपनीचे आहेत. मला जर लिंक हवी असेल मेजरिंग कप्सची किंवा या बाउल्सची तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला DM करेल. किचन ट्रॉलीज मी कशा पद्धतीने स्वच्छ केल्या आणि ऑर्गनाईज केलेल्या आहे ती माझ्या यूट्यूब चॅनलवरती आत्ताच व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्हाला आवडेल तर नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकतात. तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा मैत्रिणींनो. यात तुमच्या छोट्याशा मदतीने मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रेरणा मिळते. तर तुम्हाला किचन टूरचा हा छोटासा भाग कसा वाटला तेही मला नक्की सांगा.